स्तोत्रसंहिता काढू आपण. बायबल मध्ये काय वचन सांगितलेलं आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि परमेश्वर आपल्यासाठी काय करतो? वचनातून बोलतो आणि आपली काळजी घेतो. म्हणा, परमेश्वर आपली काळजी घेतो आणि नक्की घेतो. जर विश्वास असला तर अजून कितक्याही पटीने तो काय करतो? काळजी घेत आहे. स्तोत्रसंहिता 27 आहे आणि स्तोत्रसंहिता 36 आणि 9-7 मध्ये पण सांगितलेलं आहे. पण त्याच्या अगोदर मी काल वचनातून परमेश्वराने मला बोलला, तर आजही परमेश्वर तो तुमच्या संगती बोलणार आहे. स्तोत्रसंहिता 127 आणि 13 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. या जिवंताच्या भूमीवर काय म्हणलेलं आहे? परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. वाटतंय का तुम्हाला? येस, आमेन. किती लोकांना वाटतंय? आमेन. अरे, परमेश्वराच्या वचनावर जर तुम्हाला संशय असला तर काय होणार आहे? नाही होणार. हा, सांगा ना. आशीर्वादित होईल का? नाही. कधी होणार नाही. त्यांनी वचन सांगितलं ना, होणार म्हणजे होणार. आमेन. बायबल मध्ये एक वचन सांगितलं, मार्क ऋषिवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 32-33 वचनामध्ये वाचूया. आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील दिवसासही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध असा, जागृत राहा, कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. पुढं मार्क 31 वाच. आकाश व पृथ्वी नष्ट होतील, परंतु माझी वचने नष्ट होणार नाही. काय सांगितलं? आकाश आणि पृथ्वी नष्ट होणार आहे, पण देवाचं वचन काय होत नाहीये? नष्ट होत नाही. म्हणा, देवाने मला माझं कल्याण केलेलं आहे देवाने माझं कल्याण केलेलं आहे आणि माझ्या घरच्याचं पण काय केलेलं आहे? कल्याण केलं. तुम्हाला कल्याणासाठी त्याने काय केलेलं आहे? बोलवलेलं आहे. काय करायसाठी बोलवलेलं आहे? कल्याण एक्सप्रेस नाहीये. बायबल मध्ये सांगितलं तर कल्याण होणार म्हणजे होणारच आहे. तुमचं पण होणार, तुमच्या बरोबर तुमच्या परिवाराचं पण होणार आणि सगळ्यांचंच होणार आहे. बायबल मध्ये सांगितलं, अब्रामाचं परमेश्वराने कल्याण केलं, अब्रामाला परमेश्वराने आशीर्वादित केलं. अब्रामाला जो आशीर्वाद देणार आहे तोच आशीर्वाद कोणाला मिळणार आहे? ज्यांनी अब्रामाला आशीर्वाद दिला त्याला काय मिळणार आहे? आशीर्वाद मिळणार आहे. ज्याने तुम्हाला तुमच्यासाठी कल्याणाच्या गोष्टी केलेल्या आहेत तर त्याचं कल्याण होणार आहे. कोणाचं कल्याण होणार आहे? जो तुम्हाला म्हणेल तुझं कल्याण होणार आहे. मग मला शेजारच्याला कल्याण होईल, तुमचं कल्याण होणार आहे. कल्याण मुंबई डोंबोली नाही. तुमचं तुम्ही कल्याण म्हणजे काय? आशीर्वादित होणार. तुमच्याने माझ्या आशीर्वादाला कोणी रोखू शकत नाही. परमेश्वराने जर तुम्हाला मला दिलेला आहे तर कोणी काढून ठेवू शकत नाही. खबरदार मला, खबरदार. शैतानाला मला खबरदार. माझे आशीर्वाद कोणी घेऊन जाऊ शकत नाही. ते मलाच मिळणार आहे, कारण की माझ्या बापाने मला आशीर्वादित केलेला आहे. धोका देऊन आपण काय आशीर्वाद घेत नाही. आपण रेग्युलर काय करत आहे? आशीर्वाद घेत आहे. याकोबाने काय केलं? भावाला धोका दिला, बरोबर आहे की नाही? धोका देऊन मोठ्यापणाचा अधिकार घेतला, पण त्याला पण तिथं काय मिळालं? त्याला धोका मिळालेला आहे. जर तुम्ही धोका पेरणार आहे तर तुम्हाला धोका मिळणार आहे. कोणापासून धोका मिळाला त्याला माहिती आहे का? म्हणा, लाबानापासून. लबाना, लबान का लबाना? लाबान. लाबानाने काय केलं? त्याला राहेल बायको द्यायची आहे तर काय दिली? लेया दिली. प्रेज द लॉर्ड. किती वर्ष त्याला चाकरी करावी लागली? 14 वर्ष. अजून त्याने आनंदाने किती वर्ष केली? आधी 7 वर्ष, नंतर 7 वर्ष. आणि अजून त्याने आनंदाने केलेलं असं ना? प्रेज द लॉर्ड. नाही केली?
नाही केली. किती वर्ष झाली त्याची? 14 वर्ष. प्रेज द लॉर्ड. 14 वर्ष त्याला त्याच्या कल्याणासाठी काय झालेलं वाट पाहावा लागलेली आहे. कशामुळं? धोका दिल्यामुळे. तुम्ही कोणाला तरी धोका देणार तर तुम्हाला कोणीतरी धोका देणार. हालेलुया. बरोबर आहे की नाही? माझा विषय काय आहे? परमेश्वर खात्रीने तुझे काय करणार आहे? परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितलं की तुम्हाला गुलामगिरीमध्ये जावं लागणार आहे आणि तुम्ही तिथून खात्रीने काय करणार आहे? तुम्ही कुठे येणार आहे? तुम्ही कनान देशामध्ये तुम्ही खात्रीने येणार आहे. आणि परमेश्वराने कमीत कमी त्या ठिकाणामधून 20 लाख लोक बाहेर काढलेले आहे. खात्री परमेश्वर देतो. मला गॅरंटी परमेश्वर देतो. परमेश्वर देतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही आनंदित आहे का? मला गॅरंटी आहे. हा, कशाचीच गॅरंटी नाही जगामध्ये. खात्री कशाचीच नाहीये. पण खात्री लायक उत्तर देणारा फक्त परमेश्वर आहे. परमेश्वर तुम्हाला खात्री देतो. माणूस खात्री नाही देत. माणूस एखाद्या वेळेस बदलेल पण परमेश्वर कधी बदलत नाही. हालेलुया. तो म्हणतो मी तुझे काय करेल? खात्रीने. कसं म्हटलंय? या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने तुझे काय करणार आहे? अरे तुमचा आवाज येत नाही. दावीद म्हणतोय, दावीद राजा म्हणजे किती काय खाचा खोयरी काय म्हणते त्याला, किती खाच्यामधून तो आला असेल. हा, सगळ्यात महत्वाचा हा सगळ्यात लहान भाऊ किती नंबर होता त्याचा? 8वा नंबर. म्हणा 8वा नंबर. 8वा नंबरचा भाऊ हा दावीद राजा. त्याच्यापेक्षा सगळे मोठाले होते, त्याला तुच्छ मानित होते. पण मेंढर चरायला जायचा आणि मेंढर चारता चारता देवाची स्तुती करायची. तो म्हणतो परमेश्वर खात्रीने तुला काय करील? तुझे कल्याण करेल. म्हणजे त्याला किती गॅरंटी होती? हा, त्याला किती त्रास झाला असेल, त्याला किती सहन करावा लागलेला आहे. पण तो या ठिकाणामध्ये काय म्हणतोय? परमेश्वर तुझे खात्रीने काय करेल? कल्याण करणार आहे. तुमचं आणि माझं कल्याण व्हायसाठी तुम्हाला मला काय करावं लागेल? वाट पाहावा लागणार आहे. कोणाची वाट पाहावा लागणार आहे? देवाची वाट पाहावा लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही देवाची वाट पाहत नाही त्यापर्यंत तुमचं कल्याण तुम्हाला पाहायला भेटत नाही. तिथं पुढे काय सांगितलं? परमेश्वराची प्रतीक्षा कर. परमेश्वराची प्रतीक्षा. प्रतीक्षा म्हणजे काय? वाट पाहणे. कोणाची वाट पाहायची? आपण पाहतो पैशाची वाट. परमेश्वराची वाट पाहायची. आणि परमेश्वराची वाट पाहिल्यावर परमेश्वर तुम्हाला काय करतो? खात्रीने काय करत आहे? आशीर्वादित करत आहे. काय सांगितलं बायबल मध्ये? परमेश्वराची प्रतीक्षा कर. सेकंड नंबर काय सांगितलं? खंबीर हो. थर्ड नंबर काय सांगितलेला? हिम्मत धर. आणि त्यानंतर काय सांगितलेला? परमेश्वराची प्रतीक्षा कर म्हणलेला आहे. प्रतीक्षा कोणाची वाट पाहायची? परमेश्वराची. म्हणा विधवा स्त्री. तुम्हाला माहितीये का बायबल मध्ये सांगितलं की पहिले राजाचं 17व्या अध्यायामध्ये काढा तर त्यावेळेस काय पडलेला आहे? दुष्काळ पडलेला आहे. आणि दुष्काळ पडलेला आहे तर हा एलिया काय करत आहे? परमेश्वराचीच वाट पाहत आहे. हालेलुया. परमेश्वर डायरेक्ट नाही येणार. प्रेज द लॉर्ड. काय पाठवीन तो? मध्यस्थ. बोला ना, इकडे बघा सगळे माझ्याकडे. परमेश्वर डायरेक्ट नाही येऊ शकत. कोणाला तरी पाठवेल. हा, कोणाला तरी आपण पाठवणारा पाहिजे, आपण देणारा पाहिजे आणि आपण करणारा पाहिजे. तुम्हाला पाठवत असेल कधी परमेश्वर, तुम्हाला परमेश्वर काय करत असेल? द्यायला लावत असेल. याला इलियाला काय म्हणलेलं आहे? सारपत नगरामध्ये जा. कोणत्या नगरामध्ये जायला लावलेलं आहे? सारपत. आणि सारपत नगरामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे? त्याच्यासाठी कोणाला उभं केलंय? विधवेला तयार केलंय. आणि विधवेसाठी परमेश्वराने कोणाला तयार केलेलं आहे? दोघं पण काय करत आहे? परमेश्वराची वाट पाहत आहे. हालेलुया. कोणाची वाट पाहत आहे बघा त्याच्यामध्ये? परमेश्वराची वाट पाहत आहे. प्रेज द लॉर्ड. 17व्या अध्यायामध्ये तेव्हा परमेश्वर एलियाला म्हणाला, सिदोनमधील सारपत येथे जाऊन राहा. तेथे एक विधवा राहते. तिला मी तुला अन्न द्यायला सांगितले आहे.
तेव्हा एलिया सारफत येथे गेला. तो वेशीजवळ जातो तर त्याला एक बाई भेटली. ती विधवा होती. ती सरपण गोळा करीत होती. एलिया तिला म्हणाला, मला थोडे ती पण कोणाची वाट पाहत आहे? देवाची वाट पाहते. देवाची वाट पाहणाऱ्या लोकांना नक्की देव बांधून देईल. हालेलुया. ते एक माध्यम बनायचंय. Praise the Lord. काय करायचंय? माध्यम बनायचंय. दोघं पण एकमेकांसाठी काय झालेलं आहे? माध्यम झाले. माध्यम काय झालेलं आहे? माध्यम. ती पण काय करत आहे? ती आता काय करणार होती? तिच्याकडे काय होतं? चिमूटभर बायबल मध्ये सांगितलं तिच्याकडे काय आहे? थोडस चिमूटभर पीठ आणि कोपीमध्ये थोडस तेल आहे. त्याच्यामध्ये सांगितलं मुठभर पीठ. 12 वचनामध्ये सांगितलंय. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मूठभर पीठ आणि कुपीत मडक्यामध्ये तिच्याकडे काय आहे? मूठभर पीठ. मूठभर पीठ आहे. आणि पीठ पीठ घेऊन काय करत आहे? देवाची वाट पाहत. देवाची ती वाट पाहत आहे. हालेलुया. प्रतीक्षा करत आहे. काय करत आहे ती? प्रतीक्षा. प्रतीक्षा करत आहे. आणि प्रतीक्षा तुम्ही आणि मी जर करत असेल तर तुमची माझी प्रतीक्षा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रतीक्षा म्हणजे काय मुलीचं नाव नाही बरं का? वाट पाहणे. मला प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणं. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणे. किती वाट पाहायची? हालेलुया. काय काय लोक बोलतात किती वाट पाहायची? अरे वाट पाहिल्याशिवाय तुला उत्तम प्रकारचे ब्लेसिंग मिळणार नाहीये. बायबल मध्ये सांगितलं 3.5 वर्ष हिचं पोट भरलेलं आहे. हालेलुया. Praise the Lord. भाकर काय झाली? वाढत गेली. Praise the Lord. आमेन. हालेलुया. वाढत वाढत गेली. हालेलुया. आमचा परिवार पण तसंच वाढत वाढत जाणार. हालेलुया. हालेलुया. काय कमी नसणार, काहीच कमी नाहीये. प्रतीक्षा करणाऱ्या लोकांना, वाट पाहणाऱ्या लोकांना काहीच कमी पडणार नाहीये. वाढत जाणार आहे. लेकरू पण वाढणार आहे. ते शरीर पण वाढणार आहे. आत्मिक भोजन पण मिळणार आहे. शारीरिक भोजन पण मिळणार आहे. हर एक गोष्टीचं मार्ग परमेश्वर खोलणार आहे. हालेलुया. सगळे मार्ग स्टॉप झाले Praise तिचे. the Lord. शेवट काय म्हणती ती? शेवट म्हणती मी मीठभर काय म्हणली? मूठभर पिठे. त्याला सांगते मूठभर पिठे आणि थोडस तेल आहे. म्हणजे याचा अर्थ आम्ही खाणार आणि मरणार आहे. काही हालेलुया. लोकांची अशीच परिस्थिती, खाणार आणि मरणार आहे. आता संपलं. काहीच पर्याय नाही. आता मी म्हातारा झालो, संपलं. अब्राम काय म्हणतो? आता काय? माझा नोकराचा मालक होणार आहे. हालेलुया. परमेश्वर म्हटला नाही, प्रतीक्षा पाय. आमेन. हालेलुया. 99 100 वर्षी त्याला काय झालं? लेकरू लेकरू झालं. झालं. 100व्या वर्षी प्रतीक्षा करतोय. कशाकडे पाहून? देवाच्या वचनाकडे. हालेलुया. तुम्हाला वचन दिलंय ना, वचन याच्यासाठी आहे, खात्रीने कल्याण आहे. 100 वर्ष अब्राम वाट पाहत बसलेला आहे. कशावर वाट पाहत बसलेला आहे? अब्राम म्हटलेला आहे, नाही, माझ्या देवाचं वचन सांगतंय, तुला देणार. मी तुझी संतती वाळू प्रमाणे करेन. मी तुझी संतती ताऱ्याप्रमाणे करणारे. वाट पाहत आहे. हालेलुया. काय? खात्रीने वाट पाहणं. आमेन. हालेलुया. कल्याण म्हणा, कल्याणासाठी कल्याणासाठी खात्रीने खात्रीने वाट पाहायची. वाट पाहायची. वाट बघत काही लोक मरून जातात. नाही. काही लोक द्या येशूने काय दिले ना, आता चला जाऊ दे, आम्ही जातो निघून. अरे तू खात्रीने वाट पाय. आमेन. किती हालेलुया. वर्ष? 100 वर्षी. अरे तुझं शरीर नुकसान काय होऊ द्या, पण देव म्हणतो ना मी तुला खात्रीने आशीर्वादित करणार आहे. आमेन. हालेलुया. देवाने खात्री दिली तर काय? येस. जा बरं आजच म्हणा, जरा कोणाचं माणसाला म्हणा माझं जरा जामीनदार होय बरं जरा. नाही होणार. ते म्हणतो काही काम नाही करीत, हा धंदा नाही करीत, काय नाही, मला याच्या लागायला काय जामीन व्हायचे? तुम्ही आणि मी काय नसताना, हालेलुया, तुम्ही आणि मी काय नसताना